नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दत्तनगर अलिबाग या ठिकाणी आपण आलेले आहोत. शुभांगी सुशील भोसले या वहिनींना भेटणार आहोत. हे दत्तनगर जे आहे हे अलिबागमध्ये नाहीये, ते रेवसच्या अगदी जवळ आहे. तेव्हा भोसले कुटुंबाला भेटूया आणि आजच्या भागात काय घडतंय तेही बघूया. नमस्कार. 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 घ्या उखाणा. चांदीच्या ताटात केशरी पेढे, सुशीलरावांचं नाव घेते होम मिनिस्टर पुढे. काय सांगतात? द्या ओळख करून सगळ्यांची. हे मिस्टर, नमस्कार. ही मुलगी, बर. हे बाबा, नमस्कार. हे सासरे, नमस्कार. हा भाऊ, नमस्कार. हा भाचा, बर. ही आई, नमस्कार. ह्या वहिनी, नमस्कार. ही आत्या, हा त्यांचा मुलगा, ही बहीण आणि नमस्कार. बाकी सगळे आमचे गावचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. काय कोण आहे ह्या पक्षात? हे ओरडतोय त्याचं नाव काय? राजकीय एवढी किरकिर असते त्याची? कोणाची जास्त असते घरात? माझीच असते. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? ठाणा, ठाण्याला कुठे? श्रीरंग सोसायटी, आनंद पार्क. तिथे. आणि तुमचं बालपण? रेवसगाव इथलंच. कसं केलं बालपण? घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आणि 3 बहिणी आणि मी आणि काका काकी वगैरे. तुमचं बालपण इथलंच? इथलंच. शाळा कुठली? शाळा सारळ माध्यमिक शाळा सारळला? सारळला. अरे वा. घरी कोण कोण होतं? घरी वडील आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहे. कसं काय जमलं? कसं लव्ह मॅरेज आहे आमचं. कसं काय ते? यांच्या बहिणीचं सासर आमच्या तिथेच आहे बाजूला, कुठे? ठाण्याला. ठाण्याला. मग तुम्ही तिकडे जायचे? हा, बहिणीकडे? तिकडे जायचो. तिथेच होतो पहिला. 8 वर्ष तिथेच होतो. 8 वर्ष तिथे होता? हा, ठाण्याला? ठाण्यामध्ये. मग काय झालं 8 वर्षात? ओळख होती लहानपणापासून. हा. मग मोठं झाल्यावर विचारलं त्यांनी मला काय विचारलं? की लग्न करशील का. की रेवसला येशील का? काय हो, काय असं कसं काय विचारलं तुम्ही? पहिल्यापासून आवडायची ना तुम्हाला? हा. बरं बरं. शाळेतच? शाळेत नाही, शाळेत इथे होतो मी सारळला ना. मी तिकडे बहिणीकडे जायचो ना, तेव्हापासून ती आवडायची. हो. पण मग तेव्हा नाही विचारलं काय तुम्ही? ती मोठी झाल्यानंतर विचारलं. कितवीत विचारलं? ती 10वीला असताना विचारलं मी. मग काय उत्तर आलं? पहिलं तर नंतर सांगते करून, नंतर मग असते फोनवरच सांगितलं तिने. असती म्हणजे किती दिवस हे चाललं होतं? तरी 2 वर्ष, तरी 2 वर्षानंतर तिने सांगितलं. होकार दिला? 2 वर्ष आमचं चाललेलं बघणं. त्याच्यानंतर मग तिने एका महिनाभराच्या आतमध्ये तिने सांगितलं. काय हो, तुम्ही ठरवलं होतं होकार देणार? हो, का? आवडायचा मला तो. 2 वर्ष कशाला ते वेळ घालवला? बघितलं स्वभाव वगैरे कसा आहे ते पहिले, नंतर होकार दिला. पहिली 8 वर्ष नाही स्वभाव बघितला, 2 वर्षात स्वभाव बघितला. काय टेस्ट घेतली अशी? नाही, पहिले 2 वर्ष होकार कळवला नाही आणि नंतर मग 8 वर्ष कंटिन्यू. अच्छा अच्छा. आधी 2 वर्ष हो. मग 8 वर्ष. हो. पण त्या 8 वर्षात इकडे कोणालाही माहिती नव्हतं? नाही. तुमच्या माझ्या घरच्यांना माहिती होतं. कसं काय? मी सांगायचो सर्व गोष्टी. तुमच्या घरी कळलं कसं? मी एका डेंटिस्ट कडे कामाला होते, असिस्टंट म्हणून. डेंटिस्ट कडे? हा. हा, मग? तर तिथे खाली आम्हाला भेटायला आला होता हा. आणि खूप पाऊस पडत होता त्या दिवशी. तर मी छत्री नव्हती आणली आणि पप्पांना सांगितलं की छत्री घेऊन या. तर ते म्हणाले मला वेळ नाहीये सध्या छत्री आणायला. त्यांना थोडा अंदाज आला होता ना त्याच्यामुळे. तर ते ह्याला मी सांगितलं की मला रिक्षा घेऊन ये, मी रिक्षाने घरी जाते. तर हे रिक्षा आणायला गेला आणि तो पप्पा समोरून आले. पप्पा पण आली छत्री घेऊन? तेव्हा पप्पांनी याला तिकडे बघितलं तर त्यांना डाऊट आला थोडा. मग त्यांनी विचारलं मला, मग मी सांगितलं घरी. मग थोडासा विरोध झाला कास्ट प्रॉब्लेम वरून. मग नंतर सगळं बघितलं आणि मग होकार कळवलं. होकार कळवल्या म्हटल्याबरोबर रेवसचा कोंबडा ओरडला पाठी. तेव्हा तुतारी वाजली असेल, सनई वाजली असेल, पण आता इकडे कोंबड्याने प्रतिक्रिया देऊन मोकळा झालाय तो. हा बघा. पण मग तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही? माझ्या घरी काय हो. मग लग्नाच्या वेळी काही प्रॉब्लेम झाला की सगळ्यांनी म्हणजे मिळून करून दिलं? मिळून करून दिलं सगळ्यांनी. मग लग्न व्यवस्थित झालं? हो, आता व्यवस्थित. किती वर्ष झाली संसाराला?
8 वर्ष झाली. 8 वर्ष. हो. बरं, वहिनी कधीच रागवत नाहीत, त्याचं काय कारण आहे? मी उशिरा आलो ना की रागवते, उशिरा आलो की रागवते. तेव्हा कोण बघायला नसतो ना रागवलं की नाही ते. नाही, पण इकडे ना खोरं बोललं किंवा खोटं बोललं की तो ओरडतो असं मला आता वाटायला लागलं. आता मला तुम्हाला विचारायचंय की एखादी गोष्ट तुम्ही जर त्यांना सांगितली घेऊन या तर लगेच आणतात की हो, विसरतात? लगेच लगेच. आता तुम्ही कोण कोण राहता इथे? आता आम्ही दोघं आणि माझी मुलगी. बरं, आता या ठिकाणी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. हे जे सगळे झाडावरती उभे आहेत, पारावर उभे आहेत, इकडे बसले आहेत, गावातले सगळे आलेले आहेत, हे बक्षीस मिळवून देतील का हो तुम्हाला? हो, देतील ना. हा, तुम्ही एखादं गाणं वाजवलं की ते ओळखतील? हो, ओळखतील. नक्की? हो. चला बघूया काय होणार या खेळात, किती बक्षीस मिळणार या माऊलीला. ठीक आहे, पहिलं आव्हान तुमच्यासाठी घ्या. बघू द्या, माझ्याकडे गाणं आधी मी बघतो. दत्त महाराज यांच्यावर प्रसन्न व्हा. हा, वाजवा. वाजवा पुढे तर कळेल त्यांना. कोंबडा गेला वाटतं धक्क्याने. 1 2 3 परत एकदा. म्हणा, गाणं म्हणा. छबीदार छबी तोऱ्यात उभी, जशी चांदणी चमचम नभी. अहो दाजीबा गावात होईल शोभाय, वागणं बरं नवं. अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. घ्या, आता एक आव्हान तुमच्यासाठी. हे द्या, बघू द्या आधी मला. द्या. तुम्हाला बासरी वाजवता येते की काय? माझा मोठा भाऊ बासरी वाजवायचा ना. ते बरं, तुम्हाला आता पुढच्या वेळेला हेच देतो. थांबा. ओळखलं गाणं कुठलं? म्हणा ना. अभिनंदन, आणखी 500 रुपयाचं बक्षीस मिळालं. आणि आता तिसरं गाणं दोघांनी मिळून वाजवायचंय. कोण वाजवणार? पहिलं आव्हान तुम्ही नाही, तिथे इकडे पहिला. हे तुमच्यासाठी. हा, हे बघा, गाणं बघा. थांबा थांबा, आता तुम्ही वाजवा. ह्याने कुठं पकाय काय काय जरा शिकवा हो. थांबा, बरोबर ओळखलं तर 1000 रुपये मिळणार आहेत, कारण तिसरं गाणं आहे. तुम्ही वाजवा. म्हणा कुठलं? अभिनंदन, 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. चिठ्ठ्या काढा, बघूया कोण येणार बोलायला आता या खेळात. 1 2. कविता हर्षद मोरे, वैशाली सचिन बामनोलकर, तुमचं नाव सांगा. माझं वैशाली सचिन बामनोलकर. किती लांब राहता तुम्ही? आम्ही इथे जवळच राहतो वरती. पण तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 14 वर्ष झाले.
तुमचं माहेर कुठलं? मी पण ठाण्याचीच. ठाण्याहून काय बोटबीट भरून आणली वाटतं देवासनं. तुमची ओळख कधी झाली? आमची त्यांचं लग्न झाल्यावरच झाली. लग्न झालं. हं. काय म्हणजे असं कधी पहिल्यांदा भेटला तुम्ही लग्नानंतर? इथेच गावातच, म्हणजे ते आलेले आमच्या घरी हा, तेव्हाच झाली. तेव्हा ओळख झाली. हं. कसा कसा वाटला तेव्हा स्वभाव तुम्हाला? तेव्हा छान आहे, स्वभाव चांगला आहे. तेव्हा हं. आता बिघडला आताही चांगला आहे. मग असं काय सांगा ना. चांगला आहे त्यांचा स्वभाव, हो. खूप छान हे आहे. बघा, कोणाचाच स्वभाव वाईट नसतो, बरोबर आहे. हो. पण तुमचं रोज एकमेकींकडे जाणं येणं त्या असतं आमच्याकडे येत नाही जास्त. नाही का हो? चढायला लागतं भरपूर. हो, यांच्याकडे जायचं असेल तर इतक्या पायऱ्या चढायला लागतात, हम्म. म्हणून तुम्ही जात नाही. हो पण तुम्ही एकमेकींच्या संपर्कात असता, हो, कधी जर दिवस नाक्यावर वगैरे गेलं तर. नाहीतर काय तुमचं असं भेट वगैरे होत नाही फार. कधी काय गेट टुगेदर असलं, कधी पार्टी वगैरे असली तर. तर पण त्यांची ओळख तुमची जेव्हा झाली त्यानंतर साधारणतः किती 8 वर्ष झाली ना हो तुम्हाला इथे येऊन. हो, काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्ही? छान आहेत त्या, मनमिळाऊ आहेत, एकदम समजूतदार आहेत. समजूतदार आहे. हो, सपोर्ट करतात एकदम. पण अशी कुठली गोष्ट असते का की त्यांची तुम्ही दोघी गप्पा मारताय किंवा फोनवरून बोलणं होतं तुमचं? तीच एक गोष्ट, मिस्टर उशीर येतात म्हणून. दोघं एकत्रच असतात ना. तुमचे मिस्टर पण लेट येतात? हो, लेट येतात, त्यांच्यावरच असतात ना. मग तुम्ही दोघी कुठल्या पायरीवर बसून गप्पा मारताय? आम्ही पायरीवर ना, आम्ही घरात फोनवरच. घरातूनच? दोघींचं कारण एकच आहे, चिडचिड करायचं. हा, फक्त उशिरा येतात म्हणून, होय ना? दुसरं बाकी काय नाही. कुठे जातात विचारायला पाहिजे, जरा लक्ष ठेवायला पाहिजे. तुमचं नाव? कविता हर्षद मोरे, तुम्ही कुठे राहता? ठाण्याला. दिघा इल्टनपाडा. तुमच्या कोण या? वहिनी, आत्याच्या मुलाचे मिस्टर आहे. अच्छा 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 अच्छा. मग मला सांगा की काय सांगाल यांच्या स्वभावाबद्दल? चांगला आहे हे आम्हाला माहिती आहे. नाही, खूपच छान आहे त्यांचा स्वभाव, मला आवडतो. तुमचं येणं किती वेळा असतं इकडे? नाही, दोनदाच झाले आम्ही, दुसऱ्या वेळा. आज ही दुसरी वेळ हो. आहे. यापूर्वी कधी येणं नाही. नाही. आज काय होम मिनिस्टरचं शूटिंग आहे म्हणून आलाय? हा? आता जरा माईक तिकडे द्या सगळ्यांकडे. या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे ते सांगा. जे जास्त चिडचिडपणा असतो तिला. हे सासरे बुवा? नाही, वडील आहेत. बाबा, हे बाबा हम्म. इतक्या अधिकारवाणीने बाबाच बोलू शकतात. बाकीच्यांवर दहशत आहे ना त्यांची, म्हणून. बाजूला द्या. मला सकाळी लवकर उठायला पाहिजे, तिने उशिरा उठते. बरं झालं आई आलात तुम्ही. हा? हा, नाहीतर काय सासरचे ना काय बोलणार नाहीत ना, म्हणून. सासरचं कोण आहे? बाबा. द्या, द्या, द्या. सासरे बुवा? अतिशय नम्रतेने वागते माझ्यावर. पण त्यांच्या आई बाबांनी जे सांगितलं की ते तापट- लाडात असतं. हा? ते आईबाबांचं लाड असतं ना. म्हणून हा, पण तापटपणा कमी. मीच खरं म्हणतो की माझ्याबरोबर अगदी नम्रतेने वागते. होय ना, तापटपणा कमी आहे. अजिबात काय वाटत नाही, समजूनच येत नाही. कारण तापटपणाचा प्रश्नच नाही कधी आला. नेहमी सुहास्या वदनाने. याला म्हणतात सासऱ्यांनी सुनेची बाजू घे नाही. अजून कोण बोलणार सांगा, घरातलं, शेजारी, कोण? शुभांगी चिडचिडपणा भरपूर करते ना, तिने जरा कमी चिडचिडपणा करते. चिडचिडपणा कमी केला पाहिजे, बरोबर आहे. जरा मिस्टरांकडे द्या. हे जे सगळ्यांनी सांगितलं चिडचिडपणा कमी केला पाहिजे, अगदी न्यूट्रल राहून सांगा, हे खरं आहे ना हो? चिडचिडपणा होतो, पण कधी होतो की तिथं काय जास्त प्रेशर असेल, एकटीवर सर्व कामं वगैरे पडलेले असेल, काय तर नाहीतर इतर वेळी ती नॉर्मलपणे चांगली वागत असते, नेहमी हसतच असते. बरं, आता या पुढच्या खेळात या तिघी जण बक्षीस मिळवून देणार का आपण बघणार आहोत. वेळ आहे 1 मिनिटाची. मी एक ओळ वाचून दाखवणार, त्या ओळीमध्ये ठिकाण आहे, हा त्यामध्ये दडलेलं आहे. सगळे मदत करू शकतात, पण इथून तुम्ही पहिलं आव्हान तुमच्यासाठी आहे, दुसरं तुमच्यासाठी आणि तिसरं आपल्यासाठी. यामध्ये त्या ओळीमध्ये जे ठिकाण दडलेलं आहे त्या ठिकाणी चांदीचं नाणं ठेवलेलं आहे, ते तुम्ही घेऊन यायचं. त्यानंतर लगेच मी दुसरी ओळ वाचणार, चांदीचा कुंकवाचा करंडा आहे तो तुम्ही घेऊन यायचा. आणि तिसरं जी ओळ आहे ती तुमच्यासाठी आहे, मिस्टरांसाठी. मिस्टर धावत जातील आणि मग अन्नपूर्णेची चांदीची मूर्ती घेऊन येतील. हे सगळं करायला वेळ 1 मिनिटाची आहे. पहिल्याच दोघींनी वेळ लावला तर तिसऱ्याला वेळ कमी पडणार आहे. तेव्हा वेगाने जा, वेगाने या आणि 3ही बक्षिसं आज या वहिनींना मिळवून द्या, एवढंच आवाहन करतो. जरा वरती घर आहे त्यामुळे वेळ थोडीशी जास्त देणार आहे, 1.5 मिनिटाची. पहिली ओळ, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. वेळ
8 7 6 5 4 3 2 अभिनंदन. वहिनी अभिनंदन. चांदीचं नाणं मिळालं, कुंकवाचा करंडा मिळाला चांदीचा. मिस्टरांनी 15 सेकंदात धावपळ करून ही चांदीची अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा आणून दिलेली आहे. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. वहिनी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. मला सांगा, आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करणार? लवकर उठत जाईन रोज. लवकर उठणार. आणि दुसरी गोष्ट, थोडी चिडचिड कमी करेन. नक्की हो. तुम्ही स्वतःमध्ये कुठला बदल करणार? लवकर येत जाईन घरी, मग चिडचिडच होणार नाही. एवढं झालं ना तर महाराज प्रसन्न झाले असं वाटेल आपल्याला. नक्की नक्की. नक्की. हो. आजपासून लवकर यायचं ठरवलेलं आहे. आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? धन्यवाद द्यायचं ते वडिलांचे देईन की त्यांच्या कृपेने आज मी आहे. आणि क्षमा मागतो ती सासऱ्यांची की लव्ह मॅरेज केलं म्हणून. तुम्ही? धन्यवाद द्यायचे असेल तर आई वडिलांनाच देईन, सासऱ्यांना पण देईन. आणि क्षमा मागायची असेल तर आई वडिलांचीच मागेन. काही चुका झाल्या असतील तर माफ करा. भविष्यात अशी कुठली गोष्ट आहे जी करण्याची इच्छा आहे तुमची? याची जी कला आहे केसावर कलाकृती करण्याची, ती खूप पुढे जावी. मग त्याच्यासाठी तुम्ही कायम त्यांना प्रोत्साहन हो देणार. हो. तुम्ही भविष्यात अजून काय करण्याची इच्छा आहे तुम्हाला? माझी एक इच्छा होती की बाळासाहेबांचे केसांवर जे मी चित्र काढलेलं होतं ते त्यांच्या समोर सादर करायचं होतं. ती इच्छा राहिली. पण आता एक इच्छा अशी आहे की कुठेतरी असा मोठा माणूस आहे असेल की त्याचे चित्र मी डोक्यावर काढून मला ती थोडीफार प्रसिद्धी मिळावी आणि माझी ही कला साता समुद्र पार जावी. म्हणजे तुम्ही डोक्यावर ती चित्र काढता? करतो. हो. हो. कैची आणि वस्त्राची आहे. अरे वा, व्हेरी गुड. म्हणजे ही पहिल्यापासून आवड आहे तुम्हाला? पहिल्यापासून आवड आहे. ही लहान कशी डेव्हलप केली? पण ती जे मला कारागिरी आहे माझ्या वडिलांनी शिकवली आणि त्याच्यानंतर मी बघत गेलो आणि सगळीकडे मग विचार करून मग ते मी प्रॅक्टिस करून ते चालू केलं. ही कला तुम्हाला आवडते? हो, ही कला आणि माझी. याच्यात तुम्हाला खूप नाव करायचं? ह्याच्यात मला भरपूर नाव कमवायची इच्छा आहे आणि भारताच्या बाहेर आपलं नाव व्हायला पाहिजे त्या गोष्टीच्या. वा, तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. पण त्याचबरोबर वहिनींसाठी अशी कुठली गोष्ट आहे जी करण्याची इच्छा आहे किंवा कुठली खंत आहे की अमुक एक गोष्ट करायची राहिली आहे? तिला एक मोठं घर मला बांधून द्यायचंय तिच्यासाठी. हा. आणि तिच्या काय अपेक्षा एवढ्या माझ्याकडून नाहीये की ती सांगत नाही की मला हे पाहिजे ते पाहिजे. फक्त एक घर मोठं तिच्यासाठी मला बांधायचं. काय वहिनी, तुमचं काय स्वप्न आहे? तुम्हाला काय वाटतं? तेच एक इच्छा आहे, घर असावं हं. मोठं असं. होईल. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हसत राहा, आनंदी राहा. आणि यांची जी कला आहे की म्हणजे डोक्यावरती केस आणि त्यातून त्यामध्ये कलाकृती सादर करायची, वेगवेगळी चित्र काढायची. तुम्ही अनेक असे केलेले आहेत का? हो, शिवाजींचे केलेले आहेत, गणपती काढलेले आहे, मुलीचा फोटो पण त्याच्या डोक्यावर काढलेला आहे, पाल वगैरे काढलेले आहे. आता स्क्रीनवरती यांची नेमकी कला कुठली आहे ती आपण बघतो आहोत. तेव्हा या कलेला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा. वहिनी, तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. आणि आजपासून तुम्ही 2 गोष्टी करायच्या ठरवलेल्या आहेत. हो. एक म्हणजे सकाळी लवकर उठणार. हो. पण ह्या सकाळी लवकर उठल्या आहेत की नाही हे बघायला तुम्ही जरा लवकर उठत जा. हो. हा, संध्याकाळी लवकर घरी या. म्हणजे या वहिनीने जी दुसरी हो. निर्णय घेतलेला की आजपासून चिडचिड कमी होणार, ती चिडचिड सुद्धा त्यांची कमी होईल. त्या वहिनींना शुभेच्छा देऊया, मिस्टरांना शुभेच्छा, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. दत्तपाडा, रेवसगाव, रायगड जिल्ह्यातलंच हे ठिकाण. या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.